गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयामध्ये आपण बेंचमार्किंग म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. या आधीच्या 2 लेक्चर्समध्ये बेंचमार्किंग म्हणजे काय, बेंचमार्किंगची प्रोसेस कशी असते याची माहिती घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये बेंचमार्किंगचे असणारे फायदे आणि बेंचमार्किंगचे तोटे अभ्यासायचे आहेत. गुणवत्ता निर्माण करण्याकरिता किंवा संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाकरिता ज्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात त्यातली एक पद्धत म्हणजे बेंचमार्किंग. थोडक्यात बेंचमार्किंग म्हणजे दुसऱ्या कंपनीची किंवा दुसऱ्या संघटनेशी आपल्या संघटनेची तुलना करणे आहे. तुलना ही एखाद्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये असेल, एखाद्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये असेल, व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये असेल किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट HR मॅनेजमेंट संबंधीची असेल, कुठल्याही प्रकारची ही तुलना केली जाऊ शकते. तर याचे जे फायदे आणि तोटे हे आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. त्यातले पहिल्यांदा आपण फायदे बघूया. बेंचमार्किंगमुळे होतं काय नेमकं, तर आपण दुसऱ्या कंपनीशी किंवा दुसऱ्या संघटनेशी तुलना करतो. आपली जी संघटना आहे त्याची दुसऱ्या संघटनेशी तुलना करतो. ही तुलना वेगवेगळ्या पातळीवर वेगळ्या पद्धतीनं केली जाते. आता या तुलनेमध्ये काय दिसून येतं, तर पहिला जो फायदा असतो तो म्हणजे स्वतःची बलस्थाने कुठलेली आहेत, स्वतःची स्ट्रेंथ काय आहे हे लक्षात येतं. म्हणजे आपल्या संघटनेची स्ट्रेंथ, स्वतःकडे असणारी स्ट्रेंथ, त्याची बलस्थानं कुठली आहेत आणि आपल्या उणिवा कुठल्या आहेत. ज्यावेळी आपण दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करतो त्यावेळी आपल्याला आपल्या उणिवा लक्षात येत असतात. आपण फक्त स्वतःचीच तुलना केली तर आपल्याला या उणिवा लक्षात येत नाहीत किंवा आपली बलस्थानं देखील आपल्याला माहिती नसतं. आपण कशामध्ये पुढं आहे आणि आपण कशामध्ये मागं आहे हे माहिती नसतं. परंतु ज्यावेळी आपण इतरांशी तुलना करतो, इतर कंपन्यांशी तुलना होत असते, त्यावेळी लगेच आपल्याला लक्षात येतं आपली बलस्थाने काय आहे, आपलं या ठिकाणी स्ट्रेंथ कशामध्ये आहे आणि आपलं विकनेसेस काय काय आहेत हे इथं लक्षात येत असतं. आता ही तुलना जी आहे किंवा बेंचमार्किंग आहे वेगवेगळ्या पातळीवर केलं जातं. कदाचित ते उत्पादनाच्या बाबतीमध्ये असेल, कुठलं उत्पादन, त्यांचं उत्पादन किंवा स्पर्धक कंपनीचं उत्पादन आणि आपलं उत्पादन यामधलं ही तुलना असेल. त्यांची प्रोसेस आणि आपली प्रोसेस यामधली तुलना असेल. त्यांची व्यवस्थापन आणि आपलं व्यवस्थापन यांच्यामध्ये तुलना असेल. कुठल्याही प्रकारची ही तुलना असू शकते. ही तुलना केल्यानंतर आपल्याला स्वतःची बलस्थानं आणि स्वतःच्या उणिवा ह्या समजत असतात. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे हेल्प बेटर सॅटिस्फाय कस्टमर नीड्स बाय एस्टॅब्लिशिंग न्यू स्टँडर्ड्स अँड गोल्स. दुसऱ्या संघटनेनं कुठली स्टँडर्ड्स निर्माण केलेली आहेत, दुसऱ्या संघटनेचे गोल कुठले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी काय निश्चित केले आहे, ध्येय कुठलं निश्चित केलेलं आहे आणि आपल्या संघटनेचे ध्येय कुठलं आहे, यातून या ठिकाणी ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होते की नाही हे इथं लक्षात येत असतं. जे ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने देखील बेंचमार्किंग हे फायदेशीर असतं. बऱ्याच वेळा आपण ज्यावेळी तुलना करतो एखाद्या कंपनीशी दुसऱ्या कंपनीशी, त्यावेळी त्या ग्राहकांना काय देतात आणि आपण ग्राहकांना, आपली कंपनी ग्राहकांना काय देते यातला फरक लगेच आपल्याला लक्षात येऊ शकतो. त्यानंतर तिसरा जो घटक असतो तो म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणं. ज्यावेळी आपण आपल्या संघटनेतील कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आणि इतर दुसऱ्या संघटनेतील कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन याचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला बऱ्याच गोष्टी इथं लक्षात येत असतात. आपण फक्त आपल्या कर्मचाऱ्यांना विचारलं की त्यांना काय पाहिजे आहे नेमकं, त्यांच्या गरजा कुठल्या आहेत, त्या गरजा निश्चितपणे आपल्याला इथे समजू शकत नाहीत कारण कर्मचारी बऱ्याच वेळा हे बोलू शकत नाहीत. परंतु आपण इतर संघटनांचे ज्यावेळी कर्मचाऱ्यांची तुलना करतो त्यावेळी त्यांना नेमकं काय मिळतं आणि आपण आपल्या कर्मचाऱ्यांना काय देतो यातला फरक आपल्याला लक्षात येऊ शकतो आणि त्या दृष्टीनं आपण कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करू शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो. म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं, कर्मचाऱ्यांना मोटिवेट करण्याच्या दृष्टीनं देखील या ठिकाणी बेंचमार्किंग ही पद्धती चांगली आहे. आणखीन एक घटक आहे तो म्हणजे चांगलं संदेशवहन, कम्युनिकेशन. बेंचमार्किंगमुळे नेमकं होतं काय की आपण चांगल्या पद्धतीनं लोकांशी कम्युनिकेट करू शकतो. ज्यावेळी आपण दुसऱ्याशी संवाद साधतो त्यावेळी आपल्याला लक्षात येते की दुसरा कुठल्या बाबतीमध्ये पुढं आहे, आपण कुठल्या बाबतीमध्ये मागं आहे
किंवा त्यांच्याकडे असणारी संदेशवहनाची पद्धत आणि आपल्याकडची असणारी पद्धत आपला संदेशवहन आपल्या पद्धतीने योग्य पद्धतीने करतो का, हे घटक आपल्याला ज्यावेळी आपण तुलना करतो त्याचवेळी लक्षात येतात. आपण जर तुलना केली नाही, बेंचमार्किंग केलं नाही आणि फक्त स्वतःपुरतं किंवा स्वतःच्या संघटनेपुरतं पाहत बसलो तर त्या ठिकाणी आपल्या उणीवा आपल्याला लक्षात येणार नाहीत, चांगलं कम्युनिकेशन होणार नाही. त्या दृष्टीने या ठिकाणी कम्युनिकेशनच्या दृष्टीने देखील बेंचमार्किंगचा जास्त फायदा होत असतो. बेंचमार्किंगचा सगळ्यात मोठा जर फायदा कुठला असेल तर आपली संघटना कुठल्या स्थानावर आहे ते समजतं. एकाच सेगमेंटमध्ये एकाच पातळीवर काम करणाऱ्या अनेक संघटना किंवा अनेक कंपन्या असतात. म्हणजे एकाच सेक्टरमध्ये असणाऱ्या अनेक कंपन्या इथं अस्तित्वात असतात. उदाहरणार्थ स्टील इंडस्ट्री घेतली तर स्टील इंडस्ट्रीमध्ये आज 200 कंपन्या असतील की ज्या सर्वसाधारणपणे एकाच पातळीवर किंवा वेगवेगळ्या पातळीवर इथं कार्य करतात. आता त्यामधली आपली कंपनी कुठल्या स्थानावर आहे हे आपल्याला या बेंचमार्किंगच्या माध्यमातूनच समजू शकतं. आपण आपल्याला जरी शहाणा समजत असलो, आपण श्रेष्ठ समजत असलो तरी देखील आपण खरोखर श्रेष्ठ आहोत का हे केव्हा समजेल? आपण ज्यावेळी दुसऱ्यांशी तुलना करतो त्याचवेळी आपल्याला हे लक्षात येईल, अन्यथा आपल्या हे लक्षात येणार नाही. त्या दृष्टीनं बेंचमार्किंगचा सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो. आपली संघटना कुठल्या स्थानावर आहे, आपली संघटना कुठं आहे, नेमकं आपण काय करतो, आणखी बाजारपेठेमध्ये आपला नावलौकिक कसा आहे, हे बेंचमार्किंगच्या माध्यमातूनच आपल्याला समजतं. म्हणजे आपण ज्यावेळी तुलना करतो इतरांशी त्याचवेळी या गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात. आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे दोन संघटनातील फरक आपल्याला इथे समजू शकतो. म्हणजे आपली संघटना आणि दुसऱ्या संघटना, आपल्याशी कंपेअर असणारी, आपल्या पातळीवर असणारी जी संघटना आहे त्यांच्यामध्ये नेमकं काय आहे आणि आपल्यामध्ये काय आहे यातील जर फरक समजून घ्यायचा असेल तर त्याचा फायदा या ठिकाणी आपण बेंचमार्किंगच्या माध्यमातून घेऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे स्पर्धात्मक फायदा. आता बेंचमार्किंग हे बऱ्याच वेळा स्पर्धात्मक कंपनीशी इथं केलं जात असतं. म्हणजे आपली जी रायवल आहे, स्पर्धक आहे, त्यांच्याशीच तुलना इथं केली जाते. दुसऱ्या संघटनेशी किंवा अपवादात्मक संघटनेशी याची तुलना इथं केली जात नाही. म्हणजे आपण एका सेक्टरमध्ये असो तर त्या ठिकाणी त्याच सेक्टरमधली संघटना आपण तुलनेसाठी निवडतो, दुसरी कुठली संघटना इथं निवडत नाही आहे. म्हणजे एखादी शुगर फॅक्टरी असेल तर ती स्टील फॅक्टरी इथं निवडणार नाही आहे. शुगर फॅक्टरीची तुलना ही शुगर फॅक्टरीशीच होणार, त्या साईटची तुलना ही त्या साईटच्या कंपनीशीच होणार. त्यामुळं त्याचा फायदा आपल्याला बऱ्याच वेळा होऊ शकतो. काय होतं तर बेंचमार्किंगमुळं आपली बलस्थानं जशी आपल्याला समजतात तसंच त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या उणीवा देखील समजत असतात. आपण ज्यावेळी तुलना करतो त्यावेळी दुसरीचे उणीव कशात आहे, ते कुठं कमी पडतात याचा देखील आपण अभ्यास करत असतो. या अभ्यासाचा फायदा काय होतो तर आपली संघटना आपण बलवत्तर इथं करू शकतो, संघटना आपण चांगली करू शकतो आणि आपण त्याचा स्पर्धात्मक फायदा, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज ज्याला म्हटलं जातं तो इथं घेऊ शकतो. म्हणजे स्पर्धा जरी असली तरी त्याचा फायदा होऊ शकतो. तर तो फायदा करून घेण्याचं काम आपल्याला बेंचमार्किंगच्या माध्यमातून इथं साध्य होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे नवीन नवीन कल्पनासुद्धा सुचतात, नवीन पद्धती आपल्याला सुचतात. नवीन काय करायचं असेल तर ते लक्षात येतं. कॉस्ट इफेक्टिव्ह कसं करता येईल, टाईम इफिशियंट कसं करता राहता येईल, खर्च कसा कमी करता येईल, कमी वेळेमध्ये कसं काम करता येईल, ह्या गोष्टी आपल्याला या बेंचमार्किंगच्या माध्यमातून समजू शकतात, आपण ते करू शकतो. म्हणजे बेंचमार्किंग फक्त तुलना नसते तर त्यातून बरेचसे फायदे हे होत असतात. आता हे फायदे जसे होतात तसे काही तोटे असतात, काही त्याला मर्यादा असतात, त्याचा देखील अभ्यास करणं आपण इथं गरजेचं असतं. आता या मर्यादा ज्या आहेत किंवा तोटे जे आहेत ते आपण इथं बघूया. बेंचमार्किंगचा आपण ज्यावेळी विचार करतो किंवा दुसऱ्या कंपनीशी तुलना करण्याचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी पहिली जी मर्यादा असते ते म्हणजे इथं माहिती मिळणं, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. आपण हा शेवटी मुद्दा घेतला तरी देखील हा मुद्दा इथं पहिला आहे. बऱ्याच वेळा आपण ज्यावेळी तुलना करायची असते त्यावेळी सहजासहजी माहिती कोणी देत नाही. ज्यावेळी स्पर्धक कंपनी असते, आपल्या कंपनीशी स्पर्धा करणारी कंपनी असते आणि तिच्याशी आपण ज्यावेळी तुलना करत असतो त्यावेळी नेमकं त्यांच्याकडं काय आहे, ते नेमकं काय करतात
याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. जी माहिती मिळते ती फक्त सेकंडरी डेटा, ज्याला आपण अहवाल असतील, पुस्तकं असतील किंवा जी माहिती प्रसारित करत असतात किंवा स्टॅट्युटरी इन्फॉर्मेशन जी असते, संविधानिक जी माहिती असते किंवा कायद्यानुसार जी माहिती द्यावी लागते, तीच फक्त माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणजे अंतर्गत बाबी ज्याला म्हणता येतील त्या गुप्त असतात आणि अंतर्गत बाबी कोणीही सांगत नाही. ही टोकाची जी स्पर्धा असते दोन कंपन्यांमध्ये, त्यावेळी अंतर्गत बाबी जर जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात आणि ते सहज शक्य नसतं. ही जी माहिती मिळते ती फक्त दुय्यम स्वरूपाची माहिती मिळू शकते, त्यातून फारसं साध्य होत नाही. आपण कुठल्याही कंपन्या जर दोन घेतल्या आणि आपण आज माहिती घ्यायला बसलो, आजच्या युगामध्ये आपल्याला नेटवरून बरीचशी माहिती मिळते, परंतु त्याचा अर्थ असा नाही की पूर्ण माहिती मिळते. नेटवरून मिळणारी माहिती ही दुय्यम स्वरूपाची किंवा सर्वसाधारण लोकांना असणारीच माहिती असते. बरीचशी माहिती कंपनी कायद्यानुसार त्या ठिकाणी जाहीर करावी लागते, ती ग्राहकांना द्यावी लागते, त्या ठिकाणी भागधारकांना द्यावी लागते, सरकारला द्यावी लागते. तीच माहिती प्रसारित होत असते आणि त्याच माहितीच्या आधारे आपण बेंचमार्किंग बऱ्याच वेळा करत असतो. परंतु खऱ्या अर्थानं जर बेंचमार्किंग करायचं असेल, तुलना करायची असेल, तर दुसऱ्या कंपनीची अंतर्गत माहिती मिळवणं आवश्यक असतं आणि ती सहजासहजी इथे मिळू शकत नाही. एकतर त्या कर्मचाऱ्याला दुसऱ्या कर्मचाऱ्याला फोडायला लागेल किंवा गुप्त पद्धतीनं अशी माहिती मिळवायला लागेल, परंतु त्याला इथं मर्यादा असतात. हा एक पहिला महत्त्वाचा तोटा आहे. दुसरा जो तोटा आहे तो म्हणजे अत्यंत कठीण प्रक्रिया असते. तुलना ही प्रक्रिया ही सोपी नसते, लक्षात घ्या. ज्यावेळी आपण तुलना करायची असते त्यावेळी आपण सहजपणे स्वतःला प्राधान्य देत असतो, स्वतःला जास्त श्रेष्ठ समजत असतो, परंतु तसं नसतं. त्या ठिकाणी जर करायची असेल तुलना तर वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती आपल्याला गोळा करायला लागते, वस्तुनिष्ठ राहावं लागतं, तरच त्या ठिकाणी बेंचमार्किंग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. थोडक्यात ही प्रक्रिया अत्यंत कठीण स्वरूपाचा प्रक्रिया आहे. त्यानंतर दुसऱ्यांचा आदर्श आपण सारखं जर मनात घ्यायला लागलो तर आपण इथं चांगल्या पद्धतीनं वागू शकत नाही. आपण दुसऱ्याला ज्यावेळी श्रेष्ठ समजायला लागतो त्यावेळी आपण दुय्यमपण आपल्याकडं येत असतं किंवा कमीपणा आपल्याकडे येत असतो. अशा वेळी आपण फार सुधारणा स्वतःमध्ये करू शकत नाही. त्यामुळं फक्त आदर्श म्हणून ठेवू शकतो, परंतु आदर्श त्याचा अवलंब करणं किंवा आदर्श अंमलात आणणं हे फारशी सोपी प्रक्रिया नसते. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया असते. बेंचमार्किंग हे सहजासहजी साध्य नसतं. एखादं समजा बेंचमार्किंग करायचं असेल तर त्याला 6-6 महिने लागू शकतात, वर्ष पण लागू शकतं, कारण ही प्रक्रिया वेळखाऊ असते. वेगवेगळ्या पातळीवर हे बेंचमार्किंग करायला लागतं. उत्पादन पातळी असेल, प्रक्रिया पातळी असेल, कर्मचारी व्यवस्थापन पातळी असेल किंवा इतर पातळी असेल, जे आपल्याला निवडायचं आहे त्याच्यामध्ये सहजासहजी ही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळं वेळ जास्त जात असतो. आणखी आजचा जर स्पॅन बघितला, आजचा कंपन्यांचा स्पॅन जर बघितला तर साधारणपणे कुठलीही प्रक्रिया किंवा हे प्रोसेस ही बदलत असते. उत्पादनं जर असतील तर ती बदलत असतात सातत्यानं. कुठलंही नवीन उत्पादन आज 4 महिन्याच्या वर टिकू शकत नाही. मोबाईलच्या बाबतीमध्ये आपण बघतो आहे, कुठलंही मॉडेल कितीही नवीन आणलं तरी त्याचा प्रोसेस ही 4 महिन्यांची असते. 4 महिन्यात ते जुनं होतं, लगेच तुम्हाला रिनोव्हेट करायला लागतं. अशा वेळी तुम्ही बेंचमार्किंग कसलं करणार? आता उत्पादन पद्धती जर बेंचमार्किंग करायचं असेल आणि सातत्यानं जर बदल होत असतील तर अशावेळी बेंचमार्किंग करणं हे शक्य नसते, कारण तेवढा वेळ आपण त्याला देऊ शकत नाही. आणखीन एक घटक आहे तो म्हणजे खर्चिक स्वरूपाची प्रक्रिया असते. ही खर्च जास्त येत असतो, कारण ही माहिती वेगळ्या मार्गांना मिळवावी लागते. त्यासाठी समिती नेमायला लागते, डेटा गोळा करायला लागतो, ॲनालाइज करायला लागतो, त्यातून पर्याय सुचवायला लागतात. त्यामुळं त्यासाठी प्रचंड पैसा देखील खर्च होत असतो. त्यानंतर आणखीन एक घटक आहे तो म्हणजे बेंचमार्किंग बदलण्याची शक्यता. आपण आज ज्याला आदर्श समजतो ती उद्या आदर्श राहील असं नाही आहे. आपल्या दृष्टीनं आज आदर्श कंपनी आहे, परंतु ती कंपनी नंतर बदलू शकते, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आज आपण याची जर तुलना केली, मोबाईल कंपन्यांची तुलना केली तर साधारण 2-3 वर्षापूर्वी आपल्याला लक्षात येईल की नोकियासारखी कंपनी इथं मोठी होती, परंतु आज नोकिया कुठं आहे? आज आपल्याला ही नोकिया दिसत नाही. मग ज्याच्याशी आपण तुलना करायची ती कंपनी
काही कालानंतर दिसत नसेल, अस्तित्वात नसेल, तर ह्या बेंचमार्किंगचा फायदा काय आहे असा प्रश्न इथं निर्माण होऊ शकतो. त्यामुळं ही देखील एक मर्यादा असते. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे कर्मचाऱ्यांवर जास्त ताण येत असतो. सातत्यानं आपण तुलना करत गेलो, इतरांशी जर सातत्यानं कर्मचाऱ्यांची तुलना करत गेलो तर ती व्यक्तीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत असतो. ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने इथं वागू शकत नाही, चांगल्या पद्धतीनं काम करू शकत नाही. त्यामुळं तुलना करून फक्त काम होत नाही, त्यापेक्षा तुलना करण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक असतं आणि त्या कर्मचाऱ्यावर ताण येणार नाही हे पाहणं इथं आवश्यक असतं. थोडक्यात बेंचमार्किंग जरी शक्य असलं तरी ही सोपी प्रक्रिया नसते, अत्यंत कठीण स्वरूपाची प्रक्रिया असते. त्यामुळं बेंचमार्किंग करावं का नाही याचा आपल्याला नेहमी कुठल्याही संघटनेला विचार करायला लागतो. 10 वेळा अगदी विचार करायला लागतो आणि त्याच नंतर ही तुलना करत असते. जरी आपण बेंचमार्किंग म्हणत असलो तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ह्या गोष्टी सहज शक्य नसतात, या तुलना सहज शक्य नसतात. फक्त ओव्हरऑल स्वरूपाची किंवा वरवरची माहिती मिळवून आपण फक्त तुलना करू शकतो. अंतर्गत माहिती मिळवणं फार अवघड असतं. थोडक्यात गुणवत्ता व्यवस्थापनाकरिता किंवा संपूर्ण गुणवत्ता आणण्याकरिता बेंचमार्किंगचा उपयोग काही प्रमाणामध्ये केला जाऊ शकतो. थँक्यू.